नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी नावडती शेपूची भाजी म्हणजे सर्व आवडीने खातील अशी बनवणार आहे। तर बऱ्याच वेळा मुलं ही भाजी खायला कंटाळा करतात, अशा पद्धतीने बनवली तर मुलं सुद्धा आवडीने खातील बघा। आता आपण या कढईमध्ये आधी तेल टाकून घेऊ। करायला सोपी झटपट होते ही भाजी आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। अशा पद्धतीने नक्की करून बघा। तर इथे ही शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही मसूर डाळ घेतली आहे मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे। तर आज शेपूची भाजी आपण मसूर डाळीमध्ये बनवत आहोत। बऱ्याच ठिकाणी ना मुगाच्या डाळीत किंवा चणा डाळीत सुद्धा ही भाजी बनवतात। मी इथे आज मसूर डाळीत ही भाजी बनवत आहे। आता ही शेपू जे आहे ते आपण बारीक चिरून घ्यायची। भाजी आधी धुवून घ्यायची आणि नंतरच चिरायची आहे कुठलीही पालेभाजी। तर अशी ही भाजी चिरून झाली आहे। आता आपल्याला भाजीसाठी लसूण लागणार आहे। तर इथे 10-12 पाकळ्या लसूण घेतला आहे, तो सुद्धा बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेते। लसूण थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा, कारण आपण फक्त लसणाचीच फोडणी देणार आहोत, त्यामुळे 1-2 पाकळी नेहमीपेक्षा जास्त घ्यायचा। आता लसूण सुद्धा बारीक कट करून झालेला आहे, भाजी चिरून तयार आहे। ही डाळ मी एक वेळा धुवून घेते। डाळ धुवून घेतली आहे, तेल पण गरम झालेलं आहे। तर आता या तेलामध्ये आपण हा चिरलेला लसूण टाकूया। लसूण छान असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये, सोनेरी रंग येईपर्यंत। मस्त कलर आलेला आहे या लसणाला आणि आपण अगदी बारीक काप केलेले आहे, त्यामुळे छान परतला आहे लवकर। आता आपण यामध्ये हळद पावडर टाकूया आणि ही चिरलेली शेपूची भाजी तेलामध्ये टाकून 1 मिनिटभर परतून घेऊ। अगदी कमी साहित्यामध्ये सर्वांना आवडेल ही भाजी, मस्त चवदार लागते आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजी तयार होते, थोडीशी तयारी केल्याच्या नंतर। आता 1 मिनिटभर परतल्याच्या नंतर आपण यामध्ये भिजवलेली मसूर डाळ टाकून घेऊ। तर इथे मी 1 जोडी शेपूची घेतली होती आणि त्याला अर्धी वाटी एवढी ही मसूर डाळ टाकत आहे। तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता किंवा मसूर ऐवजी तुम्ही मुगाची डाळ देखील घेऊ शकता। आता हे छान असं मिक्स करायचं। आता गॅस इथे फुल ठेवायचा आहे आणि डाळ आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने हे चांगली मिक्स झाली की मग यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। लाल तिखट, या भाजीला आपण कुठलाच मसाला देखील वापरला नाहीये। आता इथे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। मी 1.5 चम्मच तिखट टाकला आहे। तर हे सुद्धा छान मिक्स करून घेऊ। आता यात अगदी अर्धा कप एवढं पाणी टाकून आपण ही डाळ झाकण लावून
शिजवून घेणार आहोत. फार पाणी टाकायचं नाही. मसूर डाळ म्हणजे लवकर शिजते, त्यामुळे कमी पाणी टाकून आपण ही 2-3 मिनिटं शिजवून घेऊ. एक 2-3 मिनिटं झाले आहेत आणि यामधलं पाणी सुद्धा सर्व असं आटून गेलेलं आहे. आता गॅस बंद करते आणि तुम्ही पाहू शकता झटपट मस्त चवदार ही भाजी तयार झाली आहे. चपाती भाकरी सोबत आपण ही भाजी खाऊ शकतो. मस्त लागते. नक्की अशा पद्धतीने करा. अजिबात मसाल्याचा वापर न करता आपण ही शेपू आणि मसूरची डाळ बनवलेली आहे. आता मी इथे मस्त चपाती सोबत खाणार आहे ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा कशी झाली, मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.